नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा पुढचा हप्ता आता महिलांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर वर्ग केला जाणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यात नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती सूत्रांद्वारे देण्यात येत आहे। आणि यामध्येच महिला व बाल विकास मंत्री असेल किंवा अत्यंत महत्त्वाची असणारी सर्व जी मंत्री आहेत तीच खाती वाटप केले जाणार आहेत। आणि त्यानंतर सर्वात पहिली प्रक्रिया जर कोणती केली जाईल तर लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर वर्ग केला जाईल। आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण सर्व डेटा आधीच सरकारकडे उपलब्ध आहे। फक्त सरकारला यासाठी निधीची तरतूद करून महिलांच्या बँक खात्यावर निधी सोडायचा आहे, अशी माहिती आपल्यास मिळाली आहे। महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर आणि जानेवारी अशा दोनही हप्त्यांच्या तरतूद करण्याची आता राज्य सरकारच्या द्वारे लवकरात लवकर सुरुवात होणार असून महिलांच्या बँक खात्यावर यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे। आता यामध्ये काही महिलांच्या बँक खात्यावर 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत आणि त्यामुळेच महिलांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे। आणि आम्ही आमच्या लाडक्या दादांना मतदान दिल्याचा आम्हाला यामुळे चांगला फायदा होणार असल्याचे देखील महिलांचे मत येत आहे। आता कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आणि कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळणार याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा राज्य सरकारच्या इतरही सर्व योजना असतील किंवा सरकारी नोकर भरती अपडेटसाठी तुम्ही सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या माहिती व अपडेट सर्वात आधी मिळणार आहेत। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये कोणत्या महिलांना येणार तर यामध्ये 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता सुरू झाली आणि 15 ऑक्टोबर पर्यंतच लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती। आता यामध्ये काही महिलांनी 14 ऑक्टोबर असेल किंवा 12 ऑक्टोबर असेल अथवा 15 ऑक्टोबर रोजी अर्ज भरले आणि त्यांचे अर्ज काही वेळात अप्रूव्ह देखील झाले, परंतु आचारसंहिता असल्याने अशा महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वर्ग करण्यात आला नाही। आणि अशा महिलांना आता ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 3 महिन्यांचे मिळून 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पुढचा हप्ता म्हणून जमा केले जाणार आहेत। कारण या सर्व महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केल्यामुळे त्यांना ऑक्टोबर महिन्यापासूनच या योजनेचा लाभ देण्यास पात्र केले जाणार आहे आणि त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 3 महिन्यांचे मिळून 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील हप्ता जमा होताना डायरेक्ट जमा केले जाणार आहेत। आता यामध्ये महिलांनी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्षात घ्यायची आहे की तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेचा निधी मिळणार नाही। कारण या योजनेचा अर्ज करताना तुम्ही कोणते बँक अकाउंट दिले हे ते पाहत नाही, तर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेले बँक खाते कोणते आहे आणि त्याच खात्यामध्ये या योजनेचा निधी वर्ग केला जातो। कारण हे पैसे DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरद्वारे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात, जेणेकरून या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारे यामध्ये महिलांची फसवणूक केली जात नाही। आणि म्हणूनच तुम्ही तुमचा अर्ज ऑक्टोबर महिन्यामध्ये केला असल्यास आणि तो तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असल्यास, आता अप्रूव्ह कसा झाला हे पाहायचं तर तुम्ही ऑनलाईन पोर्टल जिथून तुम्ही अर्ज केला आहे तिथे जाऊन तुमचा स्टेटस पाहू शकता, अथवा तुम्हाला मेसेजद्वारे देखील तुमचा अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर कळवले जाते। आणि तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असल्यास तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 3 महिन्यांचे मिळून 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत। आता ज्या महिलांना याआधी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे मिळून 7,500 रुपये जमा झालेत, त्यांना पुढचा हप्ता देखील डिसेंबर महिन्याचाच म्हणजे 1,500 रुपये जमा केला जाऊ शकतो। अर्थात याबद्दलची अधिकृत माहिती आपल्याला ज्यावेळी सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्यानंतर ज्यावेळी आपल्याला अधिसूचना बाहेर येणार आहे, त्या अधिसूचनेवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणार आहे, त्यावेळी आपल्याला या योजनाबद्दलची किंवा याबद्दलची अधिकृत अपडेट देण्यात येईल। परंतु यामध्ये एवढं फिक्स आहे की ज्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केला होता त्यांना नक्कीच या योजनेअंतर्गत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 3 महिन्यांचे मिळून 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्ही लक्षात घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत चांगल्या पद्धतीने लाभ मिळणार आहे। तसेच या योजनेसाठी पुन्हा एकदा नव्याने देखील अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि ज्यामुळे ज्या उर्वरित महिला आहेत किंवा काही कारणास्तव अपूर्ण कागदपत्र असल्यामुळे ज्या महिलांचे अर्ज करण्याचे बाकी राहिले आहेत त्यांना देखील अर्ज पुन्हा एकदा या योजनेअंतर्गत करता येणार आहेत। आणि अशा देखील महिलांना या योजनेचा पुढचा हप्ता असेल किंवा त्यानंतर सुरू होणारे सर्व हप्ते मिळणार आहेत। त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये सर्व महिलांना मी पात्र ज्या महिला पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ देणारच असे महायुती सरकारच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे ही व्हिडिओ आवडल्यास सर्वांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र।